गेल्या महिन्यात मला माझ्या एका मित्राचा फोन आला. त्याच्या आवाजात काळजी होती. झालेलं असं की त्याचा 10 वर्षाचा मुलगा खाली सोसायटीत खेळत असताना वेड्यावाकड्या हालचालींमुळे त्याच्या अवघड जागी दुखायला लागलेला, त्याच्या टेस्टीजमध्ये दुखायला लागलेला. तर तो मला डॉक्टरांचा रेफरन्स विचारत होता. मी सांगितलं, ते गेले. सुदैवाने काळजीचं काही निघालं नाही. त्यांनी सोनोग्राफी करून बघितली डॉक्टरांनी, पण काळजीचं काही नव्हतं, मसल पेन होता. पण हे शक्य झालं कारण त्या बापामध्ये आणि मुलामध्ये संवाद होता आणि त्या मुलांनी मोकळेपणाने वडिलांना सांगितलं की जिथं मला दुखतंय, आणि त्यामुळे ते वेळीच गेले. याच्या उलट एक केस मला दुसऱ्या एका डॉक्टरांनी सांगितली होती की मुलगा कॉलेजमधला होता, पण घरातलं वातावरण अतिशय कर्मठ होतं, ऑर्थोडॉक्स होतं. त्याच्यामुळे लैंगिकते संदर्भात काहीही बोलायचं नाही असा नियमच होता अलिखित. त्यालाही सेम, त्याला टेस्टिसमध्ये दुखायला लागलेलं, पण तो सांगू शकत नव्हता. शेवटी त्यांनी कॉलेजमध्ये पीटीच्या सरांना सांगितलं. ते पीटीचे सर त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि जेव्हा निदान केलं तेव्हा टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजेच पुरुषांमधला कॅन्सर आहे त्याला, आणि त्याची सुरुवात आहे हे धक्कादायक त्यातनं वास्तव बाहेर आलं. त्यांनी वेळीच उपचार घेतले, पण हेच जर त्यांनी संकोचापायी घरच्यांना सांगितलंच नसतं तर त्याला केवढी मोठी किंमत मोजायला लागली असती. त्याच्यामुळेच तुमचाही तुमच्या मुलाशी मोकळा संवाद नसेल तर तो प्रस्थापित करा, त्याच्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा, आणि या जोगे मुलांमध्येही त्यांच्या आरोग्याप्रती आणि एकूणच शरीराप्रती देहभान जागवा.